ओम शांती. आज 6 ऑगस्ट 2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, ज्ञानसागर बाबा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा हा संगम हिऱ्यासमान आहे. इथे तुम्ही मुले येता कवडीपासून हिऱ्यासारखे बनण्यासाठी. आजचा प्रश्न आहे, सतयुगी राजधानीची स्थापना केव्हा आणि कशी होते? उत्तर आहे, जेव्हा संपूर्ण पतित सृष्टीची सफाई होईल, अर्थात जुन्या सृष्टीचा विनाश होईल, तेव्हा सतयुगी राजधानीची स्थापना होईल. तत्पूर्वी तुम्हाला तयार व्हायचे आहे, पावन बनायचे आहे. नवीन राजधानीचा संवत तेव्हा सुरू होईल जेव्हा एकही पतित शिल्लक राहणार नाही. इथून संवत सुरू होणार नाही. भले राधेकृष्णाचा जन्म होईल, परंतु त्यावेळेपासून सतयुग म्हणता येणार नाही. जेव्हा ते लक्ष्मीनारायणाच्या रूपात राजगादीवर बसतील, तेव्हा संवत प्रारंभ होईल. तोपर्यंत आत्मे येत जात राहतील. या सर्व विचारसागर मंथन करण्याच्या गोष्टी आहेत. आजचे गीत आहे, यही बहार है. ओम शांती. ही मुले कुठे आली आहेत? ज्ञानसागराच्या काठावर. तसे राहतात ज्ञानगंगेच्या काठावर आणि आता आले आहेत ज्ञानसागराच्या काठावर. कोण आले आहेत? ज्ञानगंगा. काय बनण्यासाठी? कवडीपासून हिरा अथवा कंगालपासून सिरताज म्हणजेच मुकुटधारी बनण्यासाठी. ब्रह्मा आहेत ब्रह्मपुत्रा आणि शिव आहेत ज्ञानसागर. ही आहे ब्रह्मपुत्रा नदी. मुलगा तर आहे ना. ब्रह्मा वल्द शिव म्हणजेच ब्रह्मा शिवाचा पुत्र आहे. तुम्ही आहात नातवंडे. कलकत्त्यामध्ये सागर आणि नदीचा खूप मोठा मेळा लागतो. तिथे गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सागर एकत्र मिळतात. ब्रह्मपुत्रा नदीला इतरही काही नद्या येऊन मिळतात. मुख्य आहे ब्रह्मपुत्रा आणि सागराचा संगम. त्यालाच म्हटले जाते डायमंड हार्बर. हे नाव इंग्रजांनी ठेवले आहे. अर्थ काहीच समजत नाहीत. असेच नाव फक्त ठेवले आहे. बाबा अर्थ समजावत आहेत. यावेळेस तुम्ही आला आहात ब्रह्मपुत्रा आणि ज्ञानसागराजवळ सन्मुख. तिथे देखील सागरासमोर जाता हिरा बनण्यासाठी, परंतु हिऱ्यांऐवजी दगड बनता, कारण तो आहे भक्ती मार्ग. हा संगम आहे आत्मा आणि परमात्म्याचा. दोघे एकत्र आहेत. ते जड आहेत, हे चैतन्य आहेत. हे तर कुठेही जाऊ शकतात. तर मुलांनी नेहमी असे समजले पाहिजे की ब्रह्मपुत्रा आणि सागर दोघेही चैतन्यात एकत्र आहेत. हा जसा काही हिरा बनण्याचा संगम झाला. तुम्ही हिऱ्यासमान बना. हे आहेत ब्रह्मपुत्रा आणि दत्तक गेलेल्या ज्ञानगंगा. नद्या तर असंख्य आहेत. त्या नद्यांची तर सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये एवढ्या नद्या आहेत. या तर असंख्य आहेत. या ज्ञान नद्यांचा तर अंत मिळवू शकत नाहीत. सागरातून नद्या याच वेळेस निघतात. पहिले तर ब्रह्मपुत्राच निघते, मग त्यामधून छोट्या छोट्या नद्या निघतात. नंबरवार पुरुषार्थानुसार तुम्ही हेच जाणता. कोणी मोठे आहेत, कोणी छोटे आहेत. या सर्व मनुष्याला हिऱ्याप्रमाणे बनवितात. असे देखील म्हणू शकणार नाही की सूर्यवंशीच महाराजा महाराणी बनतात. नाही, जसे राजा राणी तशी प्रजा. तुम्हा सर्वांचे जीवन हिऱ्यासारखे बनते. जे स्वर्गासाठी थोडासा जरी पुरुषार्थ करतात, ते हिऱ्यासमान बनतात. ही ब्रह्मपुत्रा नदी आणि सागर दोघेही एकत्र राहतात. तुम्ही मुले जेव्हा येता तेव्हा मनात जाणता की आम्ही
बापदादांजवळ जात आहोत. बाबा ज्ञानाचे सागर आहेत. मग प्रवेश करतात या ब्रह्मपुत्रा अर्थात ब्रह्मामध्ये. यांच्याद्वारे आम्हाला हिऱ्यासमान बनवितात. आता जो जेवढा पुरुषार्थ करून श्रीमतावर चालेल हे सुद्धा जाणता. जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. शिक्षण तर मिळतच राहते. परीक्षेचा निकाल तर विनाशाच्या वेळेसच लागेल. एका बाजूने निकाल लागेल, दुसऱ्या बाजूने विनाश सुरू होईल. मग तर जो हाहाकार होईल काही विचारू नका. म्हणून विनाश होण्यापूर्वी, लढाई लागण्यापूर्वी तयार व्हायचे आहे. बाकी किती आणि कसा समय असेल हे समजून घेतले पाहिजे. आणि हे सुद्धा जाणता की जेव्हा आपली राजधानी स्थापन होते तेव्हा ही सारी साफसफाई सुद्धा होणार आहे. तुम्ही पावन बनत राहता. ते आहेत पतित. सारे पतित खलास होऊन जातील. हिशोब चुकता करून सगळेजण परत निघून जातील. एकही पतित राहणार नाही. तेव्हा म्हटले जाईल पावन दुनिया. तुम्ही यावेळेस आहात पावन, परंतु सारी दुनिया तर पावन नाही ना. पावन बनेल जरूर. जेव्हा विनाश होईल तेव्हा सारी दुनिया पावन होईल. त्याला नवी दुनिया म्हटले जाईल. नवीन दुनियेचा संवाद कोणी विचारले तर समजावले पाहिजे. जेव्हा महाराजा महाराणी सिंहासनावर बसतात तेव्हा नवीन संवत सुरू होतो. जोपर्यंत नवीन संवत सुरू होत नाही तोपर्यंत जुने जरूर कायम राहील. इथून संवत चालू होणार नाही. आम्ही ब्राह्मण भले नवीन आहोत, परंतु दुनिया अथवा सारी पृथ्वी थोडीच नवीन आहे. आता आहे संगम. कलियुगानंतर सतयुग येणार आहे. आपण म्हणतोच प्रथम राजकुमार राजकुमारी राधाकृष्ण. तरी देखील आपण त्यावेळेला सतयुग म्हणणार नाही. जोपर्यंत लक्ष्मी नारायण सिंहासनावर बसत नाहीत तोपर्यंत काही ना काही खिटपीट होतच राहणार. भले राधाकृष्ण आलेले असतील. बघा, या आहेत विचारसागर मंथन करण्याच्या गोष्टी. सतयुग जेव्हा सुरू होईल तेव्हा संवत सुरू होईल. सूर्यवंशी घराण्याचे संवत अमके. परंतु राजकुमार राजकुमारीच्या नावावर संवत कधी सुरू होत नाही. बाकी मधल्या वेळेत येणे जाणे चालूच राहील. छी छी, म्हणजेच अपवित्र लोकांना सुद्धा जावेच लागेल. कोणी न कोणीतरी वाचलेले असतातच ना. जे शिल्लक राहिलेले असतील ते सुद्धा परत जातील. वेळ तर लागणार ना. हे कोण समजावत आहे? ज्ञानसागर देखील समजावत आहेत आणि ब्रह्मपुत्रा ज्ञान नदी सुद्धा आहे. दोघेही एकत्र समजावितात. तो कुंभमेळा तर वर्षानुवर्ष लागतो. हा कुंभमेळा सागर आणि ज्ञान नद्यांचा मेळा तर संगम युगावरच होतो. तुम्ही मुले म्हणाल, आम्ही माता पिता किंवा ज्ञानसागर आणि मोठ्या नदीजवळ जात आहोत. बाबा आम्हाला ही मोठी नदी आणि या नद्यांद्वारे वारसा देत आहेत, अर्थात हिऱ्यासारखे बनवत आहेत. कुंभमेळ्यामध्ये किती खुशीने मोठ्या शुद्धीने जातात आणि तिथे मनसा वाचा कर्मना पवित्र राहतात. ती आहे जड यात्रा. यात्रेकरू स्वतःचे कल्याण करू इच्छितात. पंड्यांचे तितके कल्याण होत नाही जितके यात्रेकरूंचे होते. पंडे लोक तर पैसे कमावण्यासाठी जातात. त्यांची इतकी भावना नसते जितकी यात्रेकरूंची असते. यात्रेकरू मोठ्या शुद्ध भावनेने जातात, तर काही जणांना साक्षात्कार देखील होतो. अमरनाथला बर्फाचे लिंग बनवून ठेवलेले असते. समोर गेले तर बर्फच बर्फ असल्यासारखे दिसते. भावना असणारे मात्र बघितल्याबरोबर
खुश होऊन जातात. ही तर कुदरत म्हणजेच प्रकृतीचा चमत्कार आहे. बर्फामध्ये लिंग बनते, अशी मनुष्यांमध्ये भावना निर्माण होते. आहे काहीच नाही. सच्ची यात्रा तर तुमची होत आहे. मनुष्य समजतात ईश्वराला भेटण्यासाठी खूप धक्के खाल्ले, परंतु ईश्वर भेटतच नाही. बाबांनी समजावले आहे, ईश्वराचे चित्र तर काढू शकत नाही. बिंदीचा फोटो कसा असेल ते तर समजावण्यासाठी म्हटले जाते की स्टार म्हणजेच तारा आहे. भ्रुकुटी के बीच चमकता है अजब सितारा. बऱ्याच मुली भ्रुकुटीमध्ये टिळा लावतात. हे ऐकलेले आहे ना की आत्म्याचा निवास भ्रुकुटीमध्ये आहे, तर टिळा लावतात. खरा तिलक जर म्हणाल तर तो आहे राजाईचा तिलक. मग मोठा असतो तो स्थूल राजतिलक मिळतो. तुम्हा मुलांना हे ज्ञान मिळते की आम्हा आत्म्यांना आता राजतिलक मिळत आहे. आत्मा समजते की आता आम्हाला परमपिता परमात्म्याकडून राजतिलक मिळत आहे. भ्रुकुटीच्या मध्यभागी खूप सुंदर स्टार लावतात, सोन्याचा सुद्धा लावतात. आता तुम्हाला सारे ज्ञान मिळाले आहे. आपण स्टार आता हिऱ्यासमान बनतो. आम्ही आत्मे स्टार आहोत. परमपिता परमात्मा सुद्धा स्टार प्रमाणेच छोटा आहे, परंतु त्यांच्यामध्ये सारे ज्ञान आहे. या गोष्टी खूप गुह्य आहेत. तुम्हाला ज्ञान अर्थात सोजरा म्हणजेच प्रकाश मिळाला आहे. परमपिता परमात्म्याच्या रूपाला देखील पाहिले आहे, समजून घेतले आहे. जसा आत्म्याचा साक्षात्कार होतो तसा परमात्म्याचा देखील होतो. म्हणतात जसे तुम्ही आहात तसा मी आहे. बाकी मुलांना पित्याचा साक्षात्कार कशाला पाहिजे? आत्मा लहान मोठी असत नाही. जसे तुम्ही तसे बाबा आहेत. फक्त महिमा आणि पार्ट वेगवेगळा आहे. तसेच प्रत्येक आत्म्याचा पार्ट भिन्न भिन्न आहे. एक न मिले दुसरे से, म्हणजेच एकाचा पार्ट दुसऱ्याशी मिळू शकत नाही. ॲक्टर्सचा पार्ट एकसारखा थोडाच असू शकतो. याला ईश्वराची कुदरत म्हणू शकतो. खरे तर ड्रामाची कुदरत म्हणा, कारण बाबा असे म्हणत नाहीत की ड्रामा मी बनविला आहे. नाहीतर मग प्रश्न निर्माण होईल की कधी बनविला. याला म्हटलेच जाते कुदरत. हे चक्र कसे फिरते ते आता तुम्ही जाणले आहे. आत्मा स्टार आहे, त्यामध्ये किती मोठा पार्ट भरलेला आहे. परमपिता परमात्मा सर्वशक्तिमान वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी आहे. ज्ञानाचा सागर म्हटले जाते. इथे कोणालाही ज्ञानाचा सागर म्हणू शकत नाही. वेद शास्त्रांचा अभ्यास करणारे शास्त्रांचेच ज्ञान ऐकवतात. बाकी बाबांमध्ये जे ज्ञान आहे ते अजून दुसऱ्या कोणामध्येही नाही. ईश्वरच येऊन सहज राजयोगाचे ज्ञान शिकवितात. त्यांनाच ज्ञानाचा सागर म्हणू शकतो. तर इथे नद्यांचा मेळा लागतो. हे सुद्धा समजता की सागरातूनच नद्या निघतात. कितीतरी मुलांना याची देखील माहिती नसते. तसेही तुमच्या गोष्टींना सुद्धा कोणीही जाणत नाहीत. ज्ञान सागर कसे येत असतील, त्याकडून ज्ञान गंगा कशा ज्ञान मिळवत असतील. या आहेत ज्ञानाच्या गोष्टी. मनुष्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच बुद्धीमध्ये बसल्यामुळे खऱ्या गोष्टींची कोणालाच माहिती नाही. आता तुम्ही त्या सागराला आणि या ज्ञानसागराला जाणले आहे. आता तो सागर आणि नद्या तर दुःखच देत राहतात. सागरसुद्धा उसळला तर किती नुकसान करतो. आता ज्ञानसागर पतित पावनाची सर्वजण आठवण करतात. त्या सागराची किंवा नद्यांची कोणी आठवण करत नाहीत. पतित पावन ज्ञानसागराची आठवण करतात. त्या सागरातूनच
या नद्या निघाल्या आहेत. त्यांच्या नाव, रूप, देश, काळाला कुणीही जाणत नाहीत. भले शिव नाव म्हणतात सुद्धा, फक्त लिंगाचे नाव ठेवले आहे. बाबांचे नाव अविनाशी आहे ना. शिवबाबा रचयिता एक आहे, त्यांची रचना देखील एक आहे आणि अनादी आहे. ती अनादी कशी आहे ते बाबा बसून समजावत आहेत. सतयुगामध्ये हे सण वगैरे काहीही नसतात, सर्व गायब होतात. पुन्हा भक्ती मार्गामध्ये सुरू होतील. मनुष्य समजतात स्वर्ग होता, परत स्वर्ग येईल, परंतु यावेळेस तर नरक आहे. त्याच्या आयुविषयी कोणालाच माहिती नाही. घोर अंधार आहे. कल्पाचा कालावधी देखील कोणाला माहिती नाही. म्हणतात देखील हा जो ड्रामा आहे तो फिरतच राहतो, परंतु कालावधीविषयी माहिती नसल्यामुळे काहीच समजत नाहीत. ब्रह्माच्या मुखाद्वारे बाबा सर्व वेद शास्त्रांचे सार समजावतात. तर मग त्यांनी ब्रह्माच्या हातामध्ये शास्त्र दिली आहेत. ते सुद्धा सगळी शास्त्रे थोडेच हातामध्ये पकडू शकतात, किंवा ब्रह्माद्वारे सर्व शास्त्रे थोडीच ऐकवतील. जाणतात की हे सर्व काही भक्ती मार्गाचे आहे. वाचत तर आले आहेत, परंतु केव्हापासून वाचत आलो काहीच जाणत नाहीत. फक्त म्हणतात हे अनादी आहे. वेद व्यासांनी रचले आहेत. वेदांना श्रेष्ठ मानतात, परंतु असे लिहिले आहे वेद शास्त्र इत्यादी सारे गीतेची रचना आहे. तुम्ही मुले जाणता हे वेद शास्त्र इत्यादी तेच पुन्हा बनतील, परत तीच नावे ठेवतील. आता तुम्ही जाणता की आम्ही पुन्हा पूज्य बनत आहोत, परत पुजारी बनणार. तेव्हा मग मंदिरे वगैरे बनवणार. राजा राणी मंदिर बनवतील तर प्रजासुद्धा बनवेल. भक्ती मार्ग सुरू झाल्यावर मग सर्वच मंदिर बनवू लागतात. घराघरामध्ये सुद्धा बनवतील. लक्ष्मीनारायणाच्या राजधानीमध्ये तर राधाकृष्णाचे मंदिर बनू शकत नाही. मंदिरे तर भक्ती मार्गामध्ये बनतात. जसजसे खाली उतरत जातात मंदिरे बनवत जातात. सूर्यवंशी आणि चंद्रवंशीची जी संपत्ती आहे ती वैश्यवंशी शूद्रवंशी भोगतात. नाहीतर ही राजाई कुठून आली? संपत्तीचा वारसा चालत येतो. मोठमोठ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या छोट्या छोट्या होत जातात. शेवटी काहीच राहत नाही. आपसात वाटणी करत जातात. तर मुलांना आता समजले आहे की कसे आपण पूज्य बनतो, किती वेळासाठी बनतो, मग पुजारी कसे बनतो. आता समजले ना की परमपिता परमात्म्याचे नाव, रूप, देश, काळ आणि त्यांचा पार्ट काय आहे. भक्ती मार्गामध्ये देखील भक्तांची शुद्ध भावना बाबाच पूर्ण करतात. अशुद्ध भावना रावण पूर्ण करतो. आता ज्ञानसागराने सारे ज्ञान बुद्धीमध्ये बसविले आहे. सर्वजण तर समजणार नाहीत. जे कल्पापूर्वीवाले आहेत तेच निघत राहतील. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉईंट आहे, जोपर्यंत जगायचे आहे पुरुषार्थ करत राहायचे आहे. बाबांच्या शिकवणीची अंमलबजावणी करायची आहे. बाबांसमान मास्टर ज्ञानसागर बनायचे आहे. दुसरा पॉईंट आहे, रुहानी पंडा बनून सर्वांना खरी यात्रा करवायची आहे. हिऱ्यासारखे बनायचे आणि बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, श्रेष्ठ आणि शुभ वृत्तीद्वारे वाणी आणि कर्माला
श्रेष्ठ बनविणारे विश्व परिवर्तक भव. श्रेष्ठ आणि शुभ वृत्तीद्वारे वाणी आणि कर्माला श्रेष्ठ बनविणारे विश्व परिवर्तक भव. विस्तार आहे. जी मुले आपल्या दुर्बल प्रवृत्ती दूर करून शुभ आणि श्रेष्ठ वृत्ती धारण करण्याचे व्रत घेतात त्यांना ही सृष्टी देखील श्रेष्ठ दिसते. वृत्तीचा दृष्टी आणि कृतीसोबत संबंध आहे. कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट प्रथम वृत्तीमध्ये धारण होते, नंतर वाणी आणि कर्मात येते. वृत्ती श्रेष्ठ होणे म्हणजे वाणी आणि कर्म स्वतः श्रेष्ठ होणे. वृत्तीनेच व्हायब्रेशन म्हणजेच प्रकंपन वायुमंडल बनते. श्रेष्ठ वृत्तीचे व्रत धारण करणारे विश्व परिवर्तक स्वतः बनतात. आजचे स्लोगन आहे, विदेही किंवा अशरीरी बनण्याचा अभ्यास कराल तर कोणाच्याही मनातील भाव जाणून घ्याल. अच्छा. ओम शांती.